नमस्कार. महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत इस्लामपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बहे येथील प्राचीनकालीन रामलिंग क्षेत्राला भेट द्यायला. बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीन बरोबरच धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती. रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे 1 किलोमीटर लांब व अर्धा किलोमीटर रुंद असे खडकावर तयार झालेले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभले आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात. त्यामध्ये या गावचे बाहे, भावक्षेत्र, बाहुक्षेत्र इत्यादी नावाने उल्लेख सापडतात. आता हे गाव बहे म्हणून ओळखले जाते. मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहे. त्यावरून चालत जाता येते. दुतर्फा नदीच्या खडकाळ पात्रात लागते. पात्रात मोठ्या प्रमाणात रांजण कुठे दिसतात. यावरून नदीचे आत्ताचे पात्र किती रेडावले आहे याचा आपण अंदाज करू शकतो. असे सांगितले जाते की प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना जाता जाता इथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिवशंकराची पूजा केली, म्हणून यास रामलिंग असे म्हणतात. याचा पुरावा श्रीधर स्वामींनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणात आढळतो. पूर्वी येथे एक छोटेसे मंदिर असावे. हल्लीचे राम मंदिर आहे ते इसवी सन 1734 मध्ये बांधले गेलेले आहे. या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आले नाही असा इतिहास आहे. तर चला आपण पवित्र असणाऱ्या या तीर्थक्षेत्राचे आपण दर्शन घेऊयात. मंदिराकडे जात असताना डाव्या बाजूस सुरुवातीलाच शिवलिंगाचे छोटेसे मंदिर लागते. त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. मंदिराच्या परिसरात आंबा, वड, चिंच व इतर झाडे यांची थंडगार सावली आहे. तिथेच शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो.
रामलिंग बेटावर आल्यानंतर मंदिर परिसरात प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराला 18 दगडी पायऱ्या आहेत. हे प्रवेशद्वार गॅजेटमधील माहितीनुसार 1814 बांधल्याचा उल्लेख सापडतो. सद्यस्थितीत त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. बांधकाम घडीव दगडी चिरे बसवून केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढण्यापूर्वी खूप मोठा रिकामा परिसर आहे. श्री रामलिंग मंदिर हे बेटावरील मुख्य मंदिर होय. इसवी सन 1884च्या बॉम्बे गॅजेटनुसार या मंदिराचे बांधकाम 150 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1734च्या दरम्यान आंतोबा नाईक भिडे यांनी केल्याचा उल्लेख मिळतो. मंदिराच्या सुरुवातीलाच असणाऱ्या नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. श्री रामलिंग मंदिराचा गाभारा 10 चौरस फूट क्षेत्र असलेला व 10 फूट उंचीचा आहे. गाभाऱ्यातील जोते 2 फूट उंचीचे आहेत. या जोत्यावर प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, श्री हनुमानांच्या मूर्ती आहेत. पूर्वाभिमुख असलेल्या या श्री रामलिंग मंदिरात उभ्या स्थितीतील प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती पूर्वाभिमुख आहेत. प्रभू श्रीरामांनी पूजा केलेले भव्य शिवलिंग गाभारातील बरोबर मध्यभागी श्रीरामाच्या मूर्तीसमोर आहेत. प्रभू श्रीरामांनी या शिवलिंगाची पूजा केल्यावर हे तीर्थक्षेत्र रामलिंग या नावाने प्रसिद्ध आहे. शिवलिंगाची लांबी 4.5 फूट व उंची 3 फूट आहे. श्री रामलिंग देवाचे दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या मारुतीचे दर्शन घेणार आहोत. या मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी शके 1573 मध्ये केली होती. असे म्हणण्यात येते की ही मूर्ती समर्थ स्थापित 11 मारुतीमधील सर्वात उंच अशी मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे चांदीचे असून हात निशस्त्र आणि मोकळे आहेत. असे सांगण्यात येते की प्रभू श्रीराम भगवान शंकराची पूजा करत होते तेव्हा कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. प्रभू श्री रामाच्या पूजामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून प्रभू हनुमंताने आपले बाहू पसरले, ज्यामुळे पाणी 2 भागामध्ये विभागले गेले आणि पुढे जाऊन पुन्हा मिळाले व हे बेट निर्माण झाले. आणि म्हणूनच प्रभू हनुमंताचे मंदिर हे प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या मागे आहे. मारुती मंदिरा शेजारीच श्री गणेशाचे एक छोटेसे परंतु खूप सुंदर असे मंदिर आहे. यामधील श्री गणेशाची मूर्ती खूपच आकर्षक आणि पुरातन अशी आहे. मूर्तीचे सौंदर्य बघताच डोळ्यामध्ये भरून जाते. रामलिंग मंदिराचा परिसर खूपच भव्य आणि तितकाच सुंदर आहे. मंदिर परिसरामध्ये वेळ कशी निघून जाते हे कळतच नाही. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस पुरातन असलेले लक्ष्मण मंदिर आहे. पुरातन असलेल्या या मंदिरामध्ये हनुमानाची व गणेशाची मूर्ती आहे व आतमध्ये एक छोटेसे शिवलिंग आहे.
श्री लक्ष्मण मंदिरासमोरच श्री जनाबाई यांचे मंदिर आहे. आजूबाजूला असलेली झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नदीपात्रात बसलेला अनुभव आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. श्री क्षेत्र रामलिंग बेटाचा व्हिडिओ लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.